ॲव्हरेजला चांगला आहे, मेंटेनन्सला खूप चांगला आहे म्हणलं. ह्याच्यापासून कुठलंही काम रोखत नाही म्हणलं. नमस्कार, माझं विजय अशोक हंगे नाव. मी राहणार रामेश्वरवाडी, तालुका केज, जिल्हा बीड. हा ट्रॅक्टर माझ्या मित्राने घेतला होता. तो मित्र, मी त्याला विचारलं हा ट्रॅक्टर कसा रे? मग ते म्हणला एकदम भारी, ॲव्हरेजला ह्याला त्याला सगळं चांगलं. मी ह्याच्या नांगर चालवला, रोटर चालवलं, पेरणी यंत्र चालवलं, मळणी यंत्र चालवलं. ॲव्हरेजला ह्याला खूप छान आहे. तर मग मी हा ट्रॅक्टर त्याला घेऊन मी खरेदी करायला गेलो. तर हा ट्रॅक्टर मी घेतला विकत. तर मी ह्याच्यावर रोटर चालवलं, नांगर चालवला, मळणी चालवली, पेरणी यंत्र चालवलं. सर्व्हिसिंग मी याच्या 2 केला आणि आता मी ऊसाला चालवला नाही. तर हा ट्रॅक्टर ॲव्हरेजला मला खूप चांगला भारी वाटला. आणि हा ट्रॅक्टर एकदम म्हणजे ताकदीला बी आहे. घरी मला 8 एकर क्षेत्र आहे. तर मी त्याच्यामध्ये सोयाबीन, पावटा, ऊस, ज्वारी, गहू हे मी सर्व पिकं घेतो. आणि पुन्हा बाहेर पण मी हा ट्रॅक्टर चालवतो. मला हे सगळं ह्याचं खर्च, मेंटेनन्स, डिझेल जाऊन मला वर्षाला ह्याच्यापासून 4-5 लाख रुपये इन्कम राहते. हा ट्रॅक्टर एकदम भारी आहे. एक शेतकरी, मी त्याचे पलटी आणायला गेलो. तर ते शेतकरी मला म्हणला हा ट्रॅक्टर कसा आहे? तर म्हणलं एकदम ॲव्हरेजला खास आहे. ते म्हणला ताकदीला. म्हणलं एकदम भारी म्हणलं. तर म्हणलं हा ट्रॅक्टर मेंटेनन्सला कसा आहे? म्हणलं मेंटेनन्सला पण एकदम भारी. तर मग ते म्हणला मला त्याच्याबद्दल माहीत सांग, मला बी घ्यायचा म्हणला. तर मी त्याला बोललो, म्हणलं हा ट्रॅक्टर एकदम भारी म्हणलं. ॲव्हरेजला दुसऱ्या ट्रॅक्टरपेक्षा एक अर्धा लिटर डिझेल कमीच खातो म्हणलं. ह्या ट्रॅक्टरची सर्व्हिस कंपनीवाले लोक घरी येऊनच करतात.